और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। वांगणी ग्रामपंचायतीतील शिंदे गटाचे सदस्य रुपेश गवळी यांच्यावर 22 एप्रिल रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग देत 3 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात कट रचल्याचा आरोप असलेले वांगणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित शेलार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश गवळी आणि अमित शेलार यांच्यात पूर्वीपासून वाद होते। या वादातून अमित शेलार यांनी सराईत गुन्हेगार विवेक नायडू यांच्यामार्फत हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे। ठरल्याप्रमाणे 22 एप्रिलच्या रात्री विवेक नायडू आणि साथीदारांनी रुपेश गवळी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रसंगावधान राखत गवळी यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचलाय। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी विवेक नायडू, श्लोक चव्हाण आणि विशाल जाधव या तिघांना अटक केली आहे, तर कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या अमित शेलार यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली आहे। दरम्यान अटक करण्यात आलेला विवेक नायडू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। श्लोक चव्हाण यांच्या विरोधातही विविध गुन्ह्यांची नोंद आहे। तसेच फरार असलेले उपसरपंच अमित शेलार यांच्या विरोधात यापूर्वी फसवणूक तसेच महिला अत्याचारासंदर्भात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, वांगणी। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।